आजचा जो व्लॉग आहे तर तो भोगी आणि मकर संक्रांती दोन्ही दिवसांचा मिळून बनवलेला हा व्लॉग आहे, त्यामुळे हा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर भोगीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर. मला संक्रांतीचं जे सामान आहे, पूजेचं सामान, तर ते खरेदी करायला. त्यानंतर एका जणाला गिफ्ट घ्यायचं होतं, त्यामुळे गिफ्ट शॉपमध्ये गेलो. तर त्यांना तर गिफ्ट घेतलंच, पण त्यासोबत हिमांशूलाही एक गिफ्ट घेतलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संक्रांतीला जे जोडवे घेतात तर ते गणेशने माझ्यासाठी घेतलेत. तर आणि त्यांचा हट्टही होता की मीच तुझ्या बोटांमध्ये जोडवी घालणार. तर म्हटलं ठीक आहे. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ब्लॉगमुळेच मला कॅप्चर करता येत आहेत, नाहीतर अदरवाईज आपण असं काही गोष्टी कॅप्चरसुद्धा करत नाही. घरी आल्यानंतर गाजरचा हलवा केला. दुसऱ्या दिवशी संक्रांतीला सकाळीच मी रेडी झाले होते, कारण गणेशला जायचं होतं ऑफिसला. त्यामुळे मग म्हटलं सकाळी सकाळी रेडी होऊन फोटोज किंवा व्हिडिओज जे काही क्लिक करायचे तर ते करता येतात, कारण जो पूजेचा जो टाईम होता तर तो दुपारी 3 वाजेनंतर होता. त्यामुळे सकाळपासून मी साडी नेसलेली. मला दिवसभर या साडीमध्ये सगळं घरातली कामं वगैरे करावं लागली. थोडंसं अवघड गेलं, कारण रेग्युलर जे आपण साडी वेअर करत असतो तर ते त्यावर काम करणं वेगळं आणि असं फेस्टिवलमध्ये वगैरे जे आपण मेकअप करून रेडी होतो तर त्यावर काम करणं वेगळं असतं, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मग मी 3:30 ते 4च्या दरम्यान मी सगळी पूजा करून घेतली. आणि प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळी पद्धत असते पूजा करण्याची. तर आमच्याकडे जसं पूजा करतात तशी मी सुकड्यांची वगैरे सगळी पूजा करून घेतली. तुम्ही इथे बघू शकता की मी कशा पद्धतीने पूजा मांडली होती ते. तर पूजा झाल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. आणि त्यानंतर हिमांशूचं असं म्हणणं होतं की आई तू आज मला व्हिडिओमध्ये घे, मलाही माझं जे टॉईज आहे ते मला दाखवायचे आहेत. जो मी पेपा पिगचा जो सेट आणला आहे तोही मला सगळ्यांना दाखवायचा आहे. तर त्याचं असं बोलणं सुरू होतं. तर आजच्या व्हिडिओ पुरतं बस एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.